बिग न्यूज टीव्ही नेटवर्कवर बघत आहे आपण बिग न्यूज मराठी। माझी एक तक्रार होती 22/6/2026 रोजी प्रल्हाद एस प्रजापती हे आपले चिंचोली बंदर शाळेचे मुख्याध्यापक आहेत। ओरली माझ्याकडे एक तक्रार आलेली आहे तिकडच्या की त्यांना कुठचा गंभीर आजार आहे। त्या संदर्भात मी शोभा वडियार मॅडमकडे गेलेलो। त्यांनी मला थातूरमातूर उत्तर दिलं की त्याचं मी मेडिकलची मागणी केली होती, तर मेडिकलची मागणी न करता त्यांनी फक्त ओरली अशी साईन करून मला त्याचं उत्तर दिलं आहे। त्याचप्रमाणे मग पुढची तक्रार मी आपले श्रीमती दीपिका पाटील शिक्षण अधिकारी पी उत्तर विभाग यांना दिलेली। तर त्या मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर त्यांचे मेडिकल करून त्यांचं जे काय तुम्हाला लेखाजोखा तुम्हाला या 2-4 दिवसामध्ये आम्ही देऊ। पुढची भूमिका काय असेल? जर नाही घेतलं तर आम्ही आहे, माझ्याबरोबर माझे मित्र आहेत सम्राट बागुल सामाजिक कार्यकर्ता आणि मी, आम्ही दोघांनी विचार केला तर मोर्चा घ्यायचा, कारण हे शालेय लहान मुलांच्या जीवाशी खेळतात आहेत। जर त्यांना कुठचा गंभीर आजार असेल तर बोलू शकत नाही ना, त्यांची 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये किती जणांना तो आजार पसरला असेल। जर खरोखरच असेल तर प्रल्हाद एस प्रजापती हा मुंबई पब्लिक शाळा चिंचोली बंदरचा मुख्याध्यापक आहे। जर याला HIV सारखा हा गंभीर आजार जर असेल आणि त्या आजारामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी संसर्ग झाला असेल तर हा सर्वात मोठा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण मुंबईतील जे शिक्षक आहे त्यांना फिट असणं खूप गरजेचं आहे। जर ते फिट असेल तर विद्यार्थी फिट असेल। मला असं वाटतंय जर हे जे शोभा वडियार मॅडम आहे यांनी जो अहवाल बनवलाय त्याच्यामध्ये त्यांनी त्या शाळेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी अहवाल रिपोर्ट केलाय। माझी पहिला प्रश्न आहे का त्यांनी वैद्यकीय अहवाल त्यांचा का नाही त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये लावण्यात आलाय? त्यांना जे डॉक्टर होते, जे नोंदणीकृत डॉक्टर आहे त्यांचं सर्टिफिकेट त्यांच्यामध्ये त्यांचं जे मत होतं ते त्याच्यामध्ये लावणं, त्यांचे अहवाल रिपोर्ट लावणे, त्याचे नमुने लावणं गरजेचं होतं, मात्र त्या वडियार मॅडमनी केलं नाही। माझं ह्या संपूर्ण प्रकरणावरती माझी हीच प्रतिक्रिया आहे की हा जो प्रल्हाद प्रजापती जो मुख्याध्यापक आहे पब्लिक शाळेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे आणि त्याचा HIV टेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे। कारण मुंबई सारख्या या आपण बघू शकतो की लहान लहान जे मुलं असतात गोरगरीब वस्तीतून येतात शिक्षण घेण्यासाठी, आणि जर ते घेत असते त्यांच्या जर आरोग्यावर परिणाम झाला तर याला मुंबई महानगरपालिका जबाबदार असेल, मुंबई मनपा आयुक्त जबाबदार असेल आणि महापौर मॅडम जबाबदार असेल। माझी एक विनंती आहे, जर तुम्ही तात्काळ सदर प्रकरणाची तुम्ही चौकशी अहवाल नाही दिला तर मला असं वाटतं आम्ही तुमच्या दालनामध्ये पण आंदोलन करू। तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, आम्ही या शाळेवरती सुद्धा आम्ही